विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची 18-19, 19-20 व 20-21 या 3 वर्षामध्ये कारखान्यांनी कोणत्या कोणत्या बँकेकडून किती कर्ज घेतलं आणि ते कर्ज मंजूर किती झालं, उचललं किती आणि ते खर्च कशासाठी केला आणि एकूण कारखान्यावरती कर्ज किती आहे याबाबत सविस्तर माहिती ही वार्षिक सर्वसाधारण सभेत द्यावी। 2019-20, 20-21 या अहवालाची नोंद घ्या आणि यामध्ये संचालकाचे नातेवाईक या सर्वांनी कारखान्याकडून किती येणं देणं आहे, कर्ज किंवा नावे किती पैसे घेतले त्याची सविस्तर माहिती वार्षिक सर्वसाधारण सभेत द्यावी। त्याचबरोबर गेल्या गळीत हंगामास जो 20-21 हंगाम झाला या हंगामामध्ये साखर उतारा 18-19 हंगामाप्रमाणे 8.8च दाखवला आहे। तर माझा असा या सर्वांवर आरोप आहे, चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ यांनी रिकव्हरी चोरून बेकायदेशीररित्या परस्पर साखरेची पोती विकली। 3,03,000 साखर पोती, याला आपल्या भागाची सरासरी रिकव्हरी ही 11 आहे आणि 3,33,901 पोती उत्पादित व्हायला पाहिजे होती, परंतु 2,67,225 पोतीच दाखवलीत आणि 66,646 पोती ही गायब आहेत। त्याची आजची MSP मिनिमम सेलिंग प्राईस 3100 रुपयेप्रमाणे 20,66,02,600 रुपये इतकी साखर संचालक मंडळ, व्हाईस चेअरमन, चेअरमन व कार्यकारी संचालक यांनी चोरून विकली आहेत असा माझा आरोप आहे। तर याबाबत सखोल चौकशी होऊन या चौकशीसाठी पोलीस स्टेशनला प्रभारी कार्यकारी संचालकांनी फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून त्याची सविस्तर चौकशी व्हावी आणि त्या नोंद केलेल्या गुन्ह्याची एक प्रत व आजचा ह्या सभेमध्ये ठराव मंजूर करून ह्याची एक प्रत आम्हाला मिळावी अशी एक आमची प्रमुख मागणी आहे। 2020-21 मध्ये 3,03,000 गाळप झाले, 2,67,225 पोती ही त्यांच्या रेकॉर्डप्रमाणे तयार झालीत। ती गृहीत धरली तर त्याला 3100 रुपये MSP प्रमाणे त्याला 82,83,97,000 रुपये यायला पाहिजे। त्याच्याबरोबर मॉलेशियस कारखान्याला 5% तयार होतं, 5%तून 15,150 टन मॉलेशियस तयार झालं, त्याला 270 रिकव्हरी RSची असते, रेक्टिफाईड स्पिरिट ENAची, तर त्यानुसार 45 रुपये भाव आहे आणि 40,90,000 लिटर तयार झालं, तर त्यातून 18,72,72,500 रुपये हे जमा होतात आणि वीज निर्मितीमध्ये 1,51,90,500 युनिट 6 रुपये 48 पैशानं